नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्राच्या सत्ता कारण या विशेष कार्यक्रमासाठी आणि या विशेष आमचा जो निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहोत. इथलं निवडणुकीचं वातावरण जरी तापायला सुरुवात झाली असली आणि तयारी सुरू झालेली असली तरी ही मुलाखत आम्ही जेव्हा करतो आहोत तोपर्यंत युतीचा जो उमेदवार आहे महायुतीचा तो जाहीर झालेला नाही, ते नाव जाहीर झालेलं नाही. आमच्या सोबत इथे आहेत महाराष्ट्र सरकारमधले मंत्री अतुलजी सावे. अतुलजी, आपलं खूप खूप स्वागत आपलं आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार. काय कारण आहे की अजून आपला युतीचा उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला नाही? जागा वाटपावर अंतिम चर्चा सगळी झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा किंवा शिवसेनेचा हा निर्णय आज उद्यामध्ये होईल आणि तो झाल्यावर कोणाचाही निर्णय म्हणजे कोणाचाही जरी निर्णय झाला तर आम्ही पूर्ण ताकदीने त्या उमेदवाराला निवडून आणू, कारण की शेवटी छत्रपती संभाजीनगरचे खासदार माननीय मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहेत. गेल्या वेळच्या निवडणुकीचं जर आपण बघितलं म्हणजे युतीची सत्ता इथे म्हणजे शिवसेना खास करून इथे आल्यानंतर वासून सातत्याने शिवसेना निवडून आलेली आहे. पण गेल्या वेळची निवडणूक थोडी वेगळी झाली आणि आताची परिस्थिती गेल्या वेळेपेक्षाही वेगळी आहे एका अर्थाने. कारण शिवसेना जी युतीमध्ये होती तिचे 2 गट झालेले आहेत. एक महायुती बरोबर आलेला, एक आघाडी बरोबर आहे. राष्ट्रवादीची सुद्धा तीच परिस्थिती आहे. अर्थात राष्ट्रवादीची फारशी ताकद या भागात नाहीये, हा भाग आलाहिदा. पण या पार्श्वभूमीवर आणखी एक मुद्दा असा आहे की जरांगेंचं आंदोलन पण आहे. मग या सगळ्या एकंदर घटकांचा जर विचार केला तर महायुतीच्या उमेदवारासाठी कशी परिस्थिती आहे? महायुतीचा उमेदवार 100% निवडून येणार, कारण की भारतीय जनता पार्टीने मागच्या 2-2.5 वर्षापासून ही निवडणूक जिंकण्याच्या हिशोबाने बूथ लेवल पासून सगळं काम केलेलं आहे. प्रत्येक बूथवर आमचे कार्यकर्ते आज तयारी केलेली आहे. बूथ असेल, पन्ना प्रमुख असेल, अशा पद्धतीने आम्ही ग्रास रूटपर्यंत घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यावेळेस उलट आमच्याबरोबर शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे आणि भाजप आहे. तिघांची ताकद मिळून आम्हाला 100% खात्री आहे की छत्रपती संभाजीनगरचा खासदार यावेळेस महाआघाडीचाच होणार. पण जागा भाजपला मिळेल असं वाटतं आपल्याला? जागा भाजपला मिळू शकेल तर चर्चा तशा पद्धतीची झालेली आहे. भाजपला मिळो की आम्ही तुम्हाला सांगितलं ना, महायुतीमध्ये आमच्या ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू. यावेळचं आणखी एक जर आपण समीकरण विचार केला तर जरी मराठा आरक्षण दिलेलं असलं, विधिमंडळामध्ये कायदा झालेला असं 10% आरक्षण दिलेलं असलं तरी सुद्धा अजून आंदोलन जे आहे ते थांबलेलं नाहीये आणि जरांगे हे इथून अगदी जवळ असलेलं आंदोलन करतात आणि ते कुठे ना कुठेतरी सातत्याने जर आपण बघितलं तर देवेंद्रजी फडणवीसांवर टीका करतायत. मराठा समाज अजूनही त्यांच्या पाठीशी आहे असं दिसतंय. काही ठिकाणी गावबंदी नेत्यांना होते. कशी परिस्थिती राहील? कारण ह्या जर मतांची विभागणी झाली तर काय होईल? जरांगे पाटलांनी जी मागणी केली होती त्या पद्धतीने आमच्या सरकारने माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, यांनी त्यांच्या मागणीचा मान देऊन 10% आरक्षण ऑलरेडी त्यांना दिलेलं आहे आणि त्या हिशोबाने माझ्या मते कित्येक लोकांना त्याचा उपभोग मिळणार आहे. आणि म्हणून आम्ही मागे जरांगे पाटलांना पण विनंती केली होती की बाबा आपण आता आपल्या ह्याच्यातून विड्रॉ होऊन जे 10% आरक्षण दिलंय त्याचा उपभोग सगळ्यांना घेऊन द्यावा आणि ज्यामुळे अनेक युवकांना, अनेक लोकांना त्याचा फायदा मिळेल. अजून एक घटक जो आपण बघितला तर गेल्या वेळी कुठे ना कुठेतरी वंचित जलील यांच्या बरोबर होते, इम्तियाज जलील यांच्या सोबत होते आणि पण त्याही पेक्षा महत्वाचा घटक ते निवडून येण्यामध्ये ठरलं ते जे अपक्ष उभे राहिले दानवे साहेबांचे त्यावेळेचे जावई हर्षवर्धन जाधव हे या ठिकाणी मैदानामध्ये होते आणि ती मतांची विभागणी झाली. यावेळी असे काही उमेदवार उभं करणं किंवा मराठा उमेदवार पण उभं करणं किंवा अशी एक शक्यता की जलील आणि जरांगे एकत्र येणं किंवा वंचित आणि असे कुठलंही समीकरण इथे बनू शकतं शेवटच्या क्षणापर्यंत. महायुती मी तुम्हाला सांगितलं तसं ऑलरेडी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आमची ताकद भरपूर वाढलेली आहे
आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे, कारण की बूथ लेवलपर्यंत, ग्रास रूटपर्यंत आम्ही जाऊन काम केलेलं आहे आणि जवळजवळ 1800 बूथवर आमची सगळी यंत्रणा लागलेली आहे आणि त्याच्यामुळे 100% यश आम्हाला प्राप्त होईल ही आम्हाला खात्री आहे. मी भावी उमेदवाराशी बोलतेय का? पक्षाने जो आदेश देईल, भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला माहिती असेल, होय. जो पक्ष आदेश देईल हं. तो आदेश पाळायची सिस्टम आहे आणि त्याच्यामुळे जर पक्षाने आदेश दिला तर नक्कीच लढवी. जेव्हा आम्ही इथल्या जनतेशी बोलत होतो, त्यांना सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा वाटतोय तो पाण्याचा प्रश्न की रस्त्याचा प्रश्न आणि इथले जे औद्योगिक विकास एकेकाळी जे आशिया खंडातलं सर्वात वेगाने विकसित होणारं शहर, तर यामध्ये कुठे ना कुठेतरी सेटबॅक बसलेला आहे असं वाटतंय. म्हणजे आपण जर बघितलं तर समृद्धी महामार्ग जळून गेलेला आहे, परंतु शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. तर हे पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आणि औद्योगिक विकास हे 3 मुद्दे इथल्या जनतेला महत्त्वाचे वाटतायत. मला म्हणजे रस्त्याचा प्रश्न मी असं सांगेन की 2014 मध्ये पहिल्यांदा आमदार निवडून आल्यानंतर सर्वप्रथम 25 कोटी, नंतर 100 कोटी, नंतर 160 कोटी आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जवळजवळ 300 कोटी. म्हणजे हा सगळा म्हणला तर जवळजवळ 600 कोटीचे रस्ते आम्ही ऑलरेडी शहरात केलेले आहेत आणि अजूनही बाकीचे रस्ते महापालिकेच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून चालू आहेत. त्याच्यामुळे माझ्या मते रस्त्याचा प्रश्न हा काही खूप गंभीर आता राहिलेला नाही आहे. जवळजवळ 80% 85% रस्ते सगळे गावातले झालेले आहेत. काही राहिले असतील तर त्यांचे पण टेंडर झालेले आहेत. ते कामं लवकरात लवकर होणार आहेत. आपण जो महत्त्वाचा प्रश्न म्हटला तो पाण्याचा प्रश्न आहे. मला सांगायला आनंद होतो की 2019 मध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मला मंत्री केल्यावर मी त्यावेळेस 55 दिवसात 1680 कोटीची योजना समांतर मंजूर पाईपलाईन. करून आणली होती. त्या योजनेचं सगळं करून टेंडरपर्यंत आणलं होतं. वर्क ऑर्डरला येऊन थांबलं होतं. पण आमचं दुर्दैव सरकार बदलली आणि माननीय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आलेलं जे सरकार होतं त्यांनी 2.5 वर्षात त्या योजनेला कुठल्याही प्रकारचा वाव दिला नाही, त्याला निधी दिला नाही, त्याचं काम काही पुढे सरकलं नाही. पण मला पुन्हा आनंद आहे, पुन्हा आमचं सरकार आलं आणि आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती केल्यावर त्यांनी पहिल्या टप्प्यात त्याच्यासाठी पैशाचं प्रोव्हिजन केलं आणि त्याच्या योजनेचं काम चालू आहे. आज जवळजवळ पैठणहून पाणी इकडे आणण्याचं 70% काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे शहरातलं पण पाईपलाईनचं जे काम आहे ते पण जवळजवळ 60% झालेलं आहे. पाण्याच्या टाक्या ज्या आहेत 55 पैकी आज जवळजवळ 35 टाक्या कंप्लिशनला आहेत. जॅकवेलचं काम पण सुरू आहे, ते डिसेंबरपर्यंत होईल आणि माझ्या हिशोबाने डिसेंबरमध्ये आपल्या या शहराला म्हणजे रोज मुबलक पाणी मिळेल अशी व्यवस्था होईल असं मला खात्री आहे. कुठेतरी तिसरा प्रश्न आपण विचारला होता तो इंडस्ट्रीजचा, उद्योगाचा. मला आपल्याला सांगायला हरकत नाही, मी अगोदर 5 वर्ष माननीय देवेंद्रजी असताना आज DMIC इकडे स्थापन झाली. त्या DMICच्या हिशोबाने इकडे बरेचसे युनिट त्यावेळेस आले आणि आताही पुन्हा आमचं सरकार आल्यावर पिरामल ग्रुप असेल, एक रशियाचा स्टील प्लांट असेल, असे अनेक नवीन उद्योग, अथर इंडस्ट्रीज असतील, अशा अनेक नवीन उद्योग DMIC मध्ये येत आहेत आणि नक्कीच त्याच्यामुळे या छत्रपती संभाजीनगरचं डेव्हलपमेंट होईल. एक म्हणजे राज्यात आणि केंद्रात मंत्री असलेले 2 इथे भाजपाचे नेते आहेत, शहरामध्ये आहेत. तरी वारंवार चर्चा अशी का होत होती की अंबादास दानवे हे भाजपामध्ये शेवटच्या क्षणी येतील आणि त्यांना पण आजच त्यांनी खुलासा केलेला आहे एका अर्थाने. तर नेमके काय प्रयत्न सुरू तो होते, काय त्यांचा वैयक्तिक विषय. आम्ही असं कुठेही कोट केलेलं नाही की आमच्याकडे ते येत आहेत किंवा असं काही. पण त्यांच्या मनात असेल तर ते त्यांनाच तुम्ही हा प्रश्न विचारलेला जास्त सोयीस्कर आहे. आम्ही असं कुठेही आमंत्रण दिलेलं नाही. बंडखोरी किती प्रमाणात होईल या नंतर? भाजपा युतीमध्ये होण्याची शक्यता कमी, भाजप, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कुठल्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही. आम्ही सगळे एकमेकांना समजून घेऊन करणारी मंडळी आहोत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजी असतील, मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील, मान्य अजितदादा पवार असतील, यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार अतिशय सक्षमपणे आणि मजबूत सरकार हे चालू आहे. ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी नाही आणि कुठल्याही प्रकारची बंडखोरी पण होणार नाही. म्हणजे मोदीजींच्या चेहऱ्यावरच ही निवडणूक इथे स्थानिक ठिकाणी होणार आणि जो
आकडा दिलेला आहे 400 पार, अबकी बार 400 पार. 100% मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देशामध्ये ही निवडणूक चालू आहे आणि मला खात्री आहे की जो मोदीजींनी अबकी बार 400 पार जो नारा दिला आहे तो 100% आम्ही पूर्णपणे करू. तर हे होते अतुलजी सावे जे आपल्याशी बोलत होते. आणि संभाजीनगर मधली जी परिस्थिती आहे, अद्याप उमेदवार जाहीर झाला नसला तरी लवकरच होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीला अजूनही अपेक्षा आहेत. कदाचित आपण बोलतो आहोत तोपर्यंत चर्चेला अंतिम स्वरूपही आलेलं असेल. जो कुठला उमेदवार उभा राहील, शिंदे गटाचा किंवा म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा किंवा भारतीय जनता पार्टीचा, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू विजयाचे. किंबहुना प्रयत्न आधीच सुरू झालेले आहेत, उमेदवार जाहीर झाला नसला तरी, असं त्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. यावेळी आम्ही आता आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि विविध नेत्यांच्या मुलाखती घेतो आहोत, त्यांच्याशी चर्चा करतो आहोत आणि त्या माध्यमातून आपल्यापर्यंत या भागातली जी ग्राउंड झिरोची परिस्थिती आहे ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. नवराष्ट्राचा हा आमचा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम आपण नक्की बघा. तुमच्या कमेंट्स करायला विसरू नमस्कार. नका. आणि तुम्ही बोललात, धन्यवाद. नमस्कार.